मंडळाधिकारीची परीक्षा पास झाली, ती नायब तहसीलदारची, तिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं आणि ती कलेक्टर झाली. जरांगे, तुला चॅलेंज आहे, चॅलेंज. तू जी ती कोणची विद्यार्थिनी आहे ना, तिचं नाव तिला समोर आण. ही मुलगी मंडळाधिकारी झालती, नायब तहसीलदार झालती आणि हिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं आणि ती डायरेक्ट कलेक्टर झाली. तिला समोर आणतो. नसता तुमची भाषा. या मराठा समाजाबरोबर तू खोटं बोलला. मराठा समाजाचं करोडो रुपयाचं तू नुकसान केलं. जाती जातीमध्ये विद्वेष तयार केला, भांडणं लावली, समाज गाडा उद्ध्वस्त केला. तू या मराठा समाजाची नाक रगडून माफी माग. नाक रगडून माफी माग. काल आता त्याचं एक स्टेटमेंट आहे, मला पत्रकार बांधवांनी सांगितलं, मला सरकारचा डाव आहे, मला गोळ्या घालून मला मारणार येतो, ज्याला टाकून मारणार येतो. इथं पोलीस आहे, न्याय व्यवस्था आहे आपल्याकडं. मला सांगा, ज्याला टाकून कधी मारतात का? पोलिस बसलेली तिथं, ज्यालाच मारतात पोलिस. कोठडीत गेला माणूस, अटक झाला. बरं, तू अटक कशासाठी झाला आज तू स्पष्टीकरण दिलं. आणि त्याचा तुझ्या कपाळावर आहे ना जरांगे 420चा शिक्का आहे, नीट ध्यानात ठेव. तुझ्यावर आंदोलनाचा एक गुन्हा नाही, एक गुन्हा, आणि तुझ्यावर एकच गुन्हा दाखल आहे. तुझ्यावर गुन्हा आहे 420चा दाखल आहे. तुझ्या कपाळावर गुन्हा आहे 420चा. 420चा गुन्हा असलेले जरांगे कोठडीत गोळ्या घालीत नाही. कोठडीतून जेव्हा माणूस पळून जातो ना, तेव्हा पोलीस गोळ्या घालतात. काय म्हणतात त्याला? इन्काउंटर. इन्काउंटर. तू पळून जाणार होता का कोठडीतून? पळून जाणार होता तू? काय बोलतो, काय वागतो. मी काल जे वकील होते ना कोर्टामध्ये, ही फसवणुकीची 420ची केस चाललेली तिथं मी वकिलांशी फोनवर बोललो. मी विचारलं वकिलांना काय झालं कोर्टात. तर न्यायमूर्ती समोर बसले होते आणि मनोज जरांगेंचे वकील आहेत, सिनियर वकील आहेत, पण ते आले नव्हते, त्यांचा ज्युनियर आला होता. आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांचा वेगळा वकील होता. तर त्या मनोज जरांगेच्या वकिलानं काय प्रेयर करावी कोर्टाकडं, काय प्रेयर केली माहिती का? तो जरांगे पाटलांना वेळ आहे का नाही 2 तारखेला, मी त्यांना विचारून सांगतो. ते समोरचे माननीय न्यायमूर्ती इतके भडकले ते ले जरांगे काय इतका मोठा आहे का? तुम्हाला त्याची वेळ विचारून सांगतो, त्याला जमन का नाही. आणि त्यांनी माननीय न्यायमूर्ती साहेबांनी जसं तुमच्या पेपरला छापून येतो बा ताशेरे ओढले, तसे जरांगेंवर ताशेरे ओढले. आणि जरांगेंना सांगितलं आधी स्वतःच्या केसेस मिटवा आणि मग समाजाचं पहा. आणि ज्या माणसाला त्याला असं त्या वकिलांना असं वाटलं का बस जरांगे म्हणजे ब्रह्मदेव येतं, ब्रह्मदेवाची आपण परवानगी काढून न्यायमूर्ती अरे कायदा श्रेष्ठ आहे, न्यायमूर्ती श्रेष्ठ येतं,